आणि आता पाहणार आहोत विधानसभा निवडणुकी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। विधानसभेला बारामतीमध्ये अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यामध्ये लढत। निवडून येण्यास अजितदादांना कोणतीही अडचण नाही, अनौपचारिक गप्पांमध्ये पार्थ पवार यांचं वक्तव्य। 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच बारामती विधानसभा मतदारसंघात निरीक्षकाची नेमणूक। सुरेश पावले यांची अजित पवार गटाकडून बारामतीच्या निरीक्षकपदी नियुक्ती। सर्व गटतट दूर करण्याची जबाबदारी निरीक्षकांवर। नागपुरातील 5 जागा पवार गट मागणार। पवार गटाच्या नागपूर जिल्हा बैठकीत दावा, तर काँग्रेसचा देखील 6 जागांवर दावा। काँग्रेससमोर न झुकण्याचा पवार गटातील पदाधिकाऱ्यांचा मानस। पाथरी विधानसभेच्या जागेवरून काँग्रेस शरद पवार गटामध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता। पाथरीचे विद्यमान आमदार काँग्रेसच्या सुरेश वरपुडकर यांचा पाथरी विधानसभेवर दावा, मात्र पाथरीच्या जागेसाठी शरद पवार गट आग्रही। आमदार बबन शिंदे यांच्या घरामध्ये राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता। बबन शिंदेंचे बंधू रमेश शिंदेंनी घेतली शरद पवार यांची भेट। बबन शिंदे अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार। विधानसभा निवडणुकीमध्ये आरएसएस भाजप आणि महायुतीसाठी मैदानात उतरणार। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या समन्वय समितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसकडे कुणी चेहरा असल्यास नाना पटोलेंनी सांगावं, आम्ही स्वागत करू, संजय राऊतांचं वक्तव्य। महाविकास आघाडी सरकार येणार आणि मुख्यमंत्री देखील महाविकास आघाडीचाच होणार। ज्यावेळी तीनही पक्ष एकत्र बसतील तेव्हा निर्णय होतो। बाळासाहेब थोरात यांचं मुख्यमंत्री पदाबाबतच्या चेहऱ्याबाबत संजय राऊतांना प्रत्युत्तर। ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर 2 दिवसीय कोकण दौऱ्यावर। उदय सामंत यांच्या विरोधामध्ये सक्षम उमेदवार देण्याच्या दृष्टीने ठाकरे गटाच्या हालचाली।